नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन लवकर होणार आहे। या पार्श्वभूमीवर एअर इंडिया ग्रुपने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे। या विमानतळावरील पहिल्या टप्प्यातील सेवा लवकरच सुरू होणार असून एअर इंडिया एक्सप्रेस येथून सेवा देणारी पहिली कंपनी असेल। एअर इंडिया एक्सप्रेस 15 शहरांसाठी दररोज 20 उड्डाणं सुरू करणार आहे। यामुळे मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवासासाठी प्रवाशांना एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे। 2026च्या मध्यापर्यंत ही संख्या 55 उड्डाणांपर्यंत वाढवण्याचा मानस आहे, ज्यात 5 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश असेल। 2026च्या हिवाळ्यापर्यंत दररोज सुमारे 60 उड्डाणं सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे। दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख पुन्हा एकदा बदलली आहे। पूर्वी 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं। पण वनमंत्री गणेश नाईक यांनी नुकतंच याबाबत स्पष्ट केलं की 30 सप्टेंबरला उद्घाटन होणार नाही। सततच्या हवामान बदलामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय। अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा देखील रद्द झालाय। यामुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या तारखेत बदल झाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या भावना तीव्र होत आहेत। दिबा पाटील यांच्या नावानं विमानतळाचं नामकरण करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी जोरदारपणे केली आहे। या संदर्भात वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिबा पाटील यांच्या नावास संमती दिली आहे आणि केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर या विमानतळाला दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण केलं जाईल। मात्र याबाबत कोणतेच ठोस आश्वासन मिळत नसल्याने स्थानिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।